नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील 2 महिन्यांपासून निवृत्ती वेतन मिळाले नसल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून आज पुण्यात धरणे आंदोलन करण्यात आले. भीषण उन्हाळ्यात वयोवृद्ध कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत असल्याने तात्काळ पेन्शन तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने राज्यातील सर्व कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष SD देशपांडे, उपाध्यक्ष सी आलेकर, कार्याध्यक्ष AG देशमुख, अरुण निर्भवणे, गजानन गटलेवार, AG देशमुख, सरचिटणीस संजय केळकर, DK इनामदार, सहसचिव प्रिया माळी, श्रीकांत राऊत, उमाकांत बोर्लीकर, रामभाऊ देशपांडे यांच्यासह शेकडो निवृत्त कर्मचारी अभियंते उपस्थित होते. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महालेखाकार कार्यालयाने लेखा शीर्ष गोठवल्यामुळे मार्च 2026 पासून सेवानिवृत्ती वेतन देणे थांबवले आहे. तसेच वेतनासाठी वापरण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कोडची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपल्याने पुढील वेतन वितरण अशक्य झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक संकटात सापडले असून त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. औषधोपचारांसाठीही पैसे उपलब्ध नसल्याने अनेकांची प्रकृती खालावत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने नमूद केले की 23 मार्च 2017 रोजी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देऊन त्यांच्या वेतन व निवृत्ती वेतनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप पूर्णपणे झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रलंबित बाबी मार्गी लावाव्यात व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेन्शन अदा करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरुण निर्भवणे व सरचिटणीस गजानन गटलेवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. मी प्रिया माळी, मी सेवानिवृत्त शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सद्यस्थितीत महाराष्ट्र जीवन संघर्ष समिती कृती समितीची मी सहसचिव आहे. आज आम्ही इथे सगळेजण जमलो आहोत ते आम्हाला 2 महिने पेन्शन मिळालेली नाही आहे आणि आम्ही सरकारीच लोक आहोत, पण आम्हाला तरीसुद्धा प्रशासकीय विलंबामुळे ही पेन्शन मिळालेली नाही आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सरकारपर्यंत आमचं म्हणणं पोहोचवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आमचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे पाणी पुरवठा खात्यामध्ये येणारा एक विभाग आहे. आम्ही जलजीवन मिशनसारखे प्रकल्प राबवलेले आहे. तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे फार पूर्वीपासून कार्यरत आहेत. त्याची नावं बदलली वेळोवेळी. पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, बदलापूर असेल किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाच्या पाण्याची सुरुवात ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. म्हणजे लोकांची तहान आम्ही भागवतो. लोकांची तहान भागवल्याने त्या गावाचा विकास होतो. त्या गावाचा विकास झाल्याने महाराष्ट्राचा विकास होतो. म्हणजे विकास करणारे खरे लोक आम्ही आहोत.
आणि असं असताना आज आमच्या विभागाकडे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचं दुर्लक्ष होत आहे, हे आम्हाला अगदी खंत बाळगून मी इथे सांगत आहे. आणि आम्हाला 7वा वेतन आयोग आत्ता कमी मिळतो आहे, पूर्णपणे मिळाला नाही. एक कुठला तरी मधला 6वा वेतन आयोग काढला आहे. आम्हाला घरभाडे भत्ता जुन्याप्रमाणे मिळतो किंवा इतरही गोष्टी कमी मिळतात. 25 ते 30% पगार कमी घेऊन आम्ही जलजीवनसारखं पंतप्रधानांचं मिशन राबवलं आहे, तरीसुद्धा हा विभाग दुर्लक्षितला गेलेला आहे. आणि एवढं करत असताना आम्ही तरीही शांत होतं. पण आता गेल्या 2 महिन्यापासून म्हणजे इतकं डोक्यावरून पाणी गेलं आहे की आम्हाला पगार उशिरा मिळत आहेत. कार्यरतांना भरपूर काम पडतं आहे. 10 लोकांचं काम एकच व्यक्ती करते आहे. आमच्यासारखे सेवानिवृत्त 40-40 वर्ष जीवाची बाजी लावून काम केलेली लोक आहोत आणि आम्हाला 2 महिने झाले पेन्शन नाही आहे. आमच्याबरोबर चतुर्थ श्रेणीचे जे कर्मचारी आहेत त्यांची दयनीय अवस्था आहे. त्यांना औषधाला पैसे नाही आहेत, ते कसे जगतायत, त्यांना आम्हाला आर्थिक मदत करावी लागत आहेत. आमची पण काही विशेष अशी व्यवस्थित आर्थिक हे नाही आहे. तर माझी सरकारला अशी विनंती आहे की पाण्यासारख्या विभागाला एवढं दुर्लक्षित करू नका. अन्न, पाणी, वस्त्र हे जर महत्त्वाचे गरजा असतील तर त्यातलं पाणी पुरवड्याला लोकांना तरी इतकं तडफडवू नये. लवकरात लवकर प्रशासकीय विलंब टाळून आम्हाला लवकरात लवकर पेन्शन द्यावी ही विनंती. सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये वर्षानुवर्ष आम्ही जवळजवळ 37 वर्ष सर्व्हिस केली. महाराष्ट्र शासनातर्फे जे वेगळे प्रकल्प राबवले गेले त्यामध्ये बृहत आराखडा, जलजीवन मिशन, अमृत यासारखे अनेक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने भाग घेतलेला आहे. 23 मार्च 2017 पासून महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सर्व कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन आणि पगार याचं दायित्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे प्रथमतः आम्ही शासनात असल्यामुळे आमचं कोणत्याही प्रकारचे वेतनातून उदरनिर्वाहासाठी, भविष्य निर्वाहासाठी किंवा पेन्शनसाठी कोणतीही वजावट केलेली नव्हती. परंतु सद्यस्थितीत गेल्या 2 महिन्यापासून आम्हाला निवृत्ती वेतन मिळत नाहीये. तसंच कार्यरतांना जे वेतन मिळतंय तेही वेतन खूप विलंबाने मिळत आहे. त्यासाठी आम्ही आता हे आंदोलन छेडलेले आहे. यामध्ये आम्हाला कोणतंच बोलण्याचं मुभा दिलेली नसल्याने आम्ही मुक आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणताही गाजावाजा न करता आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवावं आणि सर्व कार्यरत आणि निवृत्तीधारक यांना वर्षानुवर्ष यापुढे भविष्यात नियमितपणे वेतन मिळावं अशी माझी विनंती आहे. काही जास्त कोणी घोषणाबाजी केलेली नाही किंवा दंगा केलेला नाही. शांतपणे शासनापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी या पद्धतीचा अवलंब केलेला आहे. डेडलाईन दिली नाही, लवकरात लवकर मेल शासनाला लवकरात लवकर वेतन मिळण्यासाठी मेल केलेले आहेत आणि मुख्यमंत्री कार्यालयाला मॅडमनी मेल केलेले आहेत. आता मेल केलेत, कोर्टातही गेलेले आहेत आणि यापुढे ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला मिळेल असं शासनाचं एकंदरीत धोरण दिसतंय. त्यामुळं शासनाने लवकरात लवकर सेवानिवृत्तांचा निवृत्ती वेतनाचा प्रश्न संपवावा आणि त्यांना कायमस्वरूपी निवृत्ती वेतन मिळावं ही नम्र विनंती करत आहे.